अजी ऐक ना. अरे ऐकते, बोल. नाही म्हटलं अजी ऐक ना. अरे या कृतीला ना ऐकणं असंच म्हणतात. तू पुढे बोल, ते ऐकीन. आ, आ, हे स्वानंदी मॅडमला दे ना. मी का? तू दे ना. आजी ऐक ना. अरे ऐकते, मग दे ना हे त्यांना. अनोळखी वस्तूंना हात लावायचा नसतो पिंट्या. कमाल करतेस तू आजी. माझ्यावर अविश्वास. नाही म्हणजे ह्याच्यातून तू स्वानंदीला काय देतोस हे मला कळायला हवं ना, तेव्हा मी तिला देणार ना. हे नऊवारी साडी आहे. नऊवारी साडी अगं ओरडतेस कशाला? मी स्वानंदीला द्यायची? तू बोलला नाहीस तर मी ऐकणार कशी रे? अगं मान हलवली ना अशी हो म्हणून. मी एका वेळी एकच कृती करते बाबा. ही स्वानंदीला द्यायची का? हो. मग दे ना. दे काय आजी, तू दे ना. मी देऊ साडी स्वानंदीला? म्हणजे तू तिच्यासाठी घेतलेली साडी मी तिला देऊ? आजी तुझ्यासाठी पण घेईन. ए नको रे बाबा, मला नको आता साडी. भरपूर आहेत माझ्याकडे साड्या आणि मी कुठे जाणार आहे अरे नेसून. त्याच्यापेक्षा एक काम कर ना, तू ना रोज मला एक पिक्चर दाखवायला घेऊन जा थिएटरमध्ये. अरे ती तो मायकल जॅक्सन त्याची पिक्चर राहिलंच रे बघायचं माझं. अगं ती बघू आजी आपण. पण ही साडी मी स्वानंदी मॅडम साठी सिक्रेटली आणून ठेवली होती. ती दे ना त्यांना. मी का देऊ? ऐक ना. ऐकलं, पण मी का देऊ? म्हणजे बायकोला गिफ्ट द्यायला लाजतोस काय? असं कसं देणार? ही साडी आहे नेसा असं कसं सांगू त्यांना? त्यापेक्षा तू दे ना. म्हणजे आता ते वटपौर्णिमा आहे, त्या दिवशी काहीतरी कार्यक्रम असेलच. तू दिलीस तर त्यांना आवडेल. ऐकतील का तुझं? अरे तुझाही ऐकेल रे. अजिबात नाही. गैरसमज आहे तुझा. अजिबात काही ऐकत नाही. त्या डेंजर आहेत जाम. हो बरं देते. म्हणजे पिंट्याने आणली असं सांगते. ऐक. नको नको, मी कशाला? तू आणलीस असं सांग. अरे पण मी नाही आणली ना. अगं हो, पण सांगायला काय प्रॉब्लेम आहे? आजी प्लीज, मला नाही सांगता येणार. मला सांग, म्हणजे तू तुझ्या मनातलं बोललास पण तिने अजूनही काही सांगितलं नाही म्हणून अपसेट आहेस का रे? अरे काळजी करू नकोस, ती पण सांगेल मनातलं तुला. त्या काही बोलल्या असतं तर मी स्वतःच दिली असती ना साडी. त्यांच्या मनात नेमकं काय खरंच काही माहित नाही, कळत नाही. त्या जर म्हणाल्या असत्या मला, बोलल्या असत्या माझ्याशी, तर मी स्वतःच दिली असती साडी त्यांना. आणि आता त्या काही बोलल्याच नाहीये, तर आता वटपौर्णिमा आहे, नेसा तुम्ही ही साडी असं कसं म्हणू त्यांना? चिडल्या तर? त्यापेक्षा तूच दे ना प्लीज. बर चल देते. तीन आणि हे आहे सरप्राईज. Swanandi madam, I love you. आजी म्हणजे त्या ब्रेसलेट कडे बघून हसू येते वाटतं. म्हणजे चेहरा कसा खुललाय बघ. म्हणजे पिंट्याचा बाण निशाण्यावर लागलेला दिसतोय बरोबर. तुम्हाला कसं कळलं? मला कसं कळलं? मला सगळं कळतं. माझ्या खबरी आहेत ना सगळीकडे. निकिता ताई. अगं पण मला इतका आनंद झाला म्हणून सांगू. खूप रोमॅन्टिक होता म्हणे तो सगळा प्रकार. बापरे. अगं पिंट्याच्या आजोबांनी ना पहिल्यांदा जेव्हा माझ्या केसामध्ये गजरा मारून दिला होता ना, तेव्हा मी पण अशीच लाजली होती. आणि चांगली आठवडाभर अगं घरामध्ये ना सगळे चिडवायचे मला. हो, जसं तुम्ही मला चिडवताय. मी तर चिडवणार बाबा. म्हणजे अगं किती वर्ष वाट पाहिली मी देवाला सांगायची की माझा पिंट्या आणि माझी नंदू दोघं एकमेकांच्या प्रेमात पडून देत लवकर आणि त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. नंदू
आता मला लवकर पतवंड पाहिजे बरं का. बापरे आजी तुम्ही काय बोलताय तुम्ही आजी तुम्ही कुठपर्यंत पोहोचलाय. अगं पण मग तुम्ही पण पोचा ना लवकर. काय ग तू अजून पिंट्याला लटकावून ठेवलंस म्हणे. आजी असं असं नाहीये. नाही नाही ठीक आहे अगं, म्हणजे पुरुषांना होकार द्यायच्या आधी ना त्यांना असं थोडंसं लटकवायलाच पाहिजे. पण जास्त त्रास नको देऊ आमच्या पिंट्याला. बिचारा बेचैन झालाय ना म्हणून सांगते. पिंट्या माझा. राजवाडी बोलले का हो तुम्हाला काही. हो बोलला ना, आणि काहीतरी द्यायला पण सांगितले. हे घ्या. त्यांनी माझ्यासाठी साडी पाठवली आहे. हो अगं कधीची आणून ठेवली होती त्यांनी. आवडली. अय्या किती सुंदर रंग आहे हो आजी. पण मग एक मिनिट त्यांनी का नाही दिली स्वतः. अगं थोडासा लाजरा आहे ना तो आमचा पिंट्या. पण तू ही साडी घे आणि ही नेस. हो आजी तुम्ही म्हणाल तसं करेन. आणि बरं का पटकन सांगून टाका, म्हणजे असं जास्त वाट बघायला लावू नकोस हं त्याला. पिंट्या ग. हे काय चाललंय माझ्या घरात. समरला ना दिवसेंदिवस वेड लागलाय. नावापुरतं लग्न झालं होतं स्वानंदीशी आणि मैत्रीण मैत्रीण करून मिरवत होता. मला तर तेही नव्हतं आवडत. आता काय डायरेक्ट प्रपोज केलं. लग्नाआधीपर्यंत माझ्या टाचेखाली असायचा हा मुलगा आणि आता आता त्या स्वानंदीच्या प्रेमात पडलाय ही मला आता कळतंय. जन्मात कधी वाटलं नव्हतं की समरचा चॉईस स्वानंदीसारखी मुलगी असेल. मॉम तुझ्याकडे कॅश आहे. मला एका महत्वाच्या बेटिंगवर पैसे लावायचे. मीच घेतो. अंशू हात नाही लावायचा. काय झालं एवढं भडकायला. जास्त नाही, 1-2 लाख पण चालतील. ए माझ्याकडे कॅश नाहीये. ठीक आहे मग दागिने नेकलेस आहेत ना तुझे ते घेतो. ए काय अंशू तुला तू बरा आहेस ना. वेळ लागलाय का तुला. आणि काय चाललंय रे तुझं. नुसतं बेट 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 इतका जुगार खेळतोस. आजपर्यंत एकदा तरी ती बेट जिंकलास का. ठीक आहे जिंकेन ना मग. एवढं काय त्यात. तू ना नाही, तुला मूर्ख म्हणायची पण आता मला लाज वाटते. अरे कुठल्या जगात राहतोस तू. आपल्या आजूबाजूला काय चाललंय, आपण काय केलं पाहिजे याचं भान आहे तुला. इथे मी राजवाड्यांच्या सगळ्या साम्राज्याची मालकीण व्हायचं स्वप्न बघते आणि माझी सगळी एनर्जी ना तुझे हे सगळे नॉनसेन्स उद्योग निस्तळण्यात जाते. तुला तुला काय काही नाहीये त्याचं. काय झालंय एवढं का भडकतेस माझ्यावर. भडकू नको तर काय करू. हे आपण बेट लावत बसलोय बेट, आणि तिथे समर स्वानंदीच्या प्रेमात पडलाय. व्हॉट. दादा स्वानंदीच्या प्रेमात पडला. असं कसं काय होऊ शकतं. जा ना जाऊन विचार समरला. असं कसं होऊ शकतं. असं कसं केलं आणि आता तर तू तिला प्रपोज पण केलंस. प्रपोज पण केलं.